अरे या मोबाईल सेटिंगला काय झालं आज? तू आता मला नाही भेव दाखिलं. भेव तर मी आता दाखिणार. जेवढं तुम्ही मुलीला बोलतात का तेवढी मी वहिनीला जाऊन सांगणार. अरे भावा मग तुला काय पाहिजे? तुमच्या मिळवणीची गोष्ट वहिनीला जाऊन सांगा, नाहीतर हा हा जातो. काय बोला ना. मी काय म्हणतो, स्वयंपाक झाला का? हा 5 मिनिटं बसा थोडं, मी लगेच घेऊन येते. भैया तुम्ही हेले गलत केलं आणि वहिनीला तुम्ही पटलं आणि मला तर उल्लू बनवलं तुम्ही. अरे राहू तू तुमच्या वहिनीला ओळखीतच नाही. यमराज आहे, यमराज. मी पण तुमचा यमराज आहे. आज तुम्ही माझी सेटिंग जर नाही लावली ना तर तुमचा डी एंड. काठी यांच्या गप्पा चालल्या. काय नाही म्हणी त्या पिक्चर मला गप्पा चालल्या. त्याच्यामध्ये पतीनं पत्नीला धोका द्यालाय. बरोबर केलं तिनं. मी पण ती जागी असते ना तर भज्यावन तळीला असतो. अरे तेल करून वाटा लागला. अरे भैया माझा ऐका, आपली डाळ शिजा. मला एक वचन दे, कोणाला सांगणार तर नाही ना? तुमची शपथ मी कोणाला नाही सांगणार. फक्त तुम्ही आपली गोष्ट पुढे न्या. ऐक ना, हा बोला. तुम्ही तर देवी आहे, तुमच्या हातात तर कवा शेसर असतं. हा राक्षसाचा वध करायला. बोला आता तुम्ही. ते नाही का, मला एक बोलायचं होतं. तुम्ही काय बोलणार का आज? आज बोलणार तर मी. भैया हा वहिनी. 2-3 दिवसापासून बघायला तुमच्या भैयाच्या मोबाईलवर मेसेज आणि कॉल यायला लागले, तर काही चक्कर बिक्कर तर नाही ना? अरे तू बोलली तर मला चक्कर यायला लागलंय. असं कुठं असतं का? अरे सांग ना राहू. अरे मग आपला भाऊ तर राम आहे. राम असा भाऊ कोणाला भेटणार आहे? असं शपथ घ्या बरं मग. हा शपथ. तुमची नाही माझी घ्या. हा, शपथ शपथ. आता दोघांची तर घेतली, आता भावाची बी खा. ए आपली शपथ कशाला घालतो? वहिनी मी तुम्हाला सगळं सांगतो. तुम्हाला माहिती वहिनी तुमच्या पतीचं 3-4 चक्कर चालू आहे. ती नामी नाही राणी. काय भाई खरे ना, तुमचा पती तर रावण आहे, रावण. असा भूत कोणाला नाही भेटायला पाहिजे. पण वहिनी आपलं लग्न पक्क समजा.